या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमधून आपण 7 तारखेला 7 फेब्रुवारी रोजी जो का पेपर पहिला झाला त्याच्यामधील पहिली भाषा हिंदी म्हणजे 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न हिंदीचे आणि मराठी भाषा दुसरी 121 ते 150 क्रमांकाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण पाहणार आहोत. यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि इतर विषयांचे आन्सर की पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलवरती जा. त्या ठिकाणी तुम्हाला इतर विषयांच्या सगळ्या आन्सर की पाहायला मिळतील. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न होता, प्रभावशाली संप्रेषण सुनिश्चित करने के लिए क्या महत्वपूर्ण है. तो याचं उत्तर येईल पहा ऑप्शन क्रमांक 1 पहले दूसरों की बात सुनना. ऑप्शन क्रमांक 1 पहले दूसरों की बात सुनना. त्यानंतर पहा प्रश्न दुसरा आहे, इंग्रजी व्याकरण के शिक्षण का मुख्य उद्देश्य क्या है. नियमों को कंठस्थ करने की योग्यता में वृद्धि करना. सॉरी हा उद्देश्य नाही पहा उद्देश्य विचारलं आपल्याला. तर याच्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक वाक लेख में विचारों में तार्किकता और सटीकता के साथ अभिव्यक्त कर पाने की योग्यता विकसित करना. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 येईल. ऑप्शन क्रमांक 4 नाही पहा. उद्देश्य क्या है विचारले तर ऑप्शन क्रमांक 3 येणार. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा, प्राथमिक स्तर पर विद्यार्थियों में लेखन कौशल्य विकसित करने के लिए अध्यापक को अपने विद्यार्थियों को किन टॉपिक पर लिखने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. तो व्यक्तिगत जीवन ऑप्शन क्रमांक 4. आप अपनी कक्षा के शिक्षार्थियों को अवलंबन देने के लिए उनकी वैयक्तिक भिन्नताओं को पहचान करना चाहते हैं. इस उद्देश्य के लिए आप क्या करना चाहेंगे. निदानात्मक आकलन ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा येईल पहा, चॉम्स्की ने प्रतिपादित किया कि भाषा अर्जित करने की सहजात क्षमता हमारे अद्वितीय मानवीय जैविक वंशानुक्रम का परिणाम है. इस वंशानुक्रम को किस रूप में जाना जाएगा. भाषा अर्जन उपकरण. भाषा में ध्वनि की सबसे छोटी सार्थक इकाई का तो ध्वनि मूलक. त्यानंतर प्रश्न पुढचा, 2 से 3 माह की आयु वाले शिशु मुक्त स्वर ध्वनि बोलने लगता है तर याला कुजन आपण म्हणतो, कुइंग. त्यानंतर प्रश्न पुढचा होता प्रश्न क्रमांक 98, अंकिता 6 भाषाई समझ और बोल सकते हैं, उसकी भाषा क्षमता के कारण उसे क्या कहा जाएगा. बहुभाषिक वक्ता. आप कोड मिश्रण कोड अंतरण बच्चों की भाषा गुप्त भाषाओं के अध्ययन में रुचि रखते हैं. इन विषयों के अध्ययन के लिए आपको किस मुख्य विषय का अध्ययन करना होगा. सामाजिक भाषिक. त्यानंतर निम्नलिखित में से कौन सा तुलनात्मक विश्लेषण का भाग नहीं पहा. कोश विषय की ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, आपने महसूस किया कि आपके विद्यालय की एक अध्ययन कक्षा में स्वच्छंद रूप से मातृभाषा का प्रयोग करती है, वो किसी विधि का अनुपालन कर रहे. व्याकरण अनुवाद. संक्षिप्त रूप से लिखने की योग्यता जिसमें वे सब बारीकी वर्णन शामिल नहीं है, जिनके माध्यम से सटीकता लाई जा सकती है, ऐसे कौशल को किस नाम से जाना जाएगा. तर सारांशीकरण. त्यानंतर प्रश्न पुढचा होता 103 क्रमांकाचा प्रश्न, वाणी की अभिव्यक्तियों का मूल्यांकन किस माध्यम से प्रभावशाली तरीके से किया जा सकता है. मुखरत. कक्षा में बैठने की व्यवस्था में लचीलापन होना चाहिए क्योंकि इस तरह से कक्षा में सरलतापूर्वक समूह जोड़ीदार व समग्र कक्षा गतिविधियों करवाई जा सकती है. 105 क्रमांकाचा प्रश्न होता, प्राथमिक स्तर पर पठन कौशल का आकलन करने के लिए भाषा अध्यापक को मुख्य रूप से किस पर ध्यान केंद्रित करना चाहिए. समझ के साथ पठन. तर याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अशा प्रकारे हे पॅडागॉजीचे क्वेश्चन होते. त्यानंतर बघा उतार्यावरती जे क्वेश्चन होते तर त्या ठिकाणी आपण पाहून घेऊया. उतारा हा होता, विद्यालय के लिए एक प्रचलित शब्द पाठशाला, दुसरा प्रचलित शब्द विद्याशाला. तर हा उतारा होता आणि उतारा छोटाच होता. त्याच्यावरती जे प्रश्नांची उत्तरे होती की जे प्रश्न होते ते बघा. गद्यांश के अनुसार हम कौन सी बुनियादी बात भूल गए. लोक शिक्षा का सबसे बड़ा साधन है. कौन सा वक्तव्य सही है. लोकशाला में शिक्षक पढ़ाते हैं. अर्थ की दृष्टि से भिन्न शब्द चुनिए. पण लोकशाला या ठिकाणी वेगळा येणार. गद्यांश के अनुसार सरकारी व्यवस्था में क्या आवश्यक नहीं समझा जा सकता. घर और विद्यालय की दूरी पर ध्यान देना. त्यानंतर लोकशाला में समाहित नहीं है. लोकशाला में समाहित नहीं है, समावेश नहीं है. लोकशास्त्र. गद्यांश के अनुसार शिक्षण की सबसे बड़ी संस्था है लोकशाला. लोकशाला में हम नहीं सीख सकते. पुस्तक वाचन नहीं सीख सकते. बहुत दूर है. वाक्य में दूर काय आहे तर दूर क्रिया विशेषण येईल. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 114 होता, कच्ची पक्की इमारत कच्ची पक्की काय आहे तर हे विशेषण येईल. कच्ची पक्की विशेषण येईल. तर बघा अशा प्रकारचे हे क्वेश्चन होते उत्तरावरती. कविता होती, समुद्र उठ रहा था चांद की ओर मैं बिल्कुल पास ही खड़ा था. एक ऐसा अकेलापन एक तनाव रोने की भी इच्छा हुई. तर अशा प्रकारची कविता होती. ज्याच्यावरती प्रश्न बघूया. रुलाई फुटना का आशय है तर रोना आना. रात कहाँ दिख रही थी ऊंची लहरों में. कवि कहाँ खड़ा था उठते समुद्र के पास. त्याच्यानंतर 118, कवि मुंबई के भीतर क्यों लौटना चाहता है ऊंची अशांत लहरों के कारण.
कवि के मन का भाव नहीं है तर चिंता नाही, आणि देर तक वह टिकना में देर तक काय येईल तर कालवाचक क्रियाविशेषण येईल, ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे पहा हे 91 ते 120 क्रमांकाचे क्वेश्चन होते. तुम्हाला याच्यामध्ये किती मार्क मिळाले ते हे सांगा. आता आपण मराठीमधले जे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी पाहूया. दुसरी भाषा मराठी 121 ते 150. याच्यामध्ये सुरुवातीलाच पहा, याच्यामध्ये हा जो सेट आहे तो वेगळा आहे, तुमचा सेट त्याप्रमाणे चेक करा. याच्यामध्ये व्याकरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे, तर व्याकरणाचं ज्ञान बोलण्यात ओघ संपादित करण्यास मदतरूप ठरते, ऑप्शन क्रमांक 2. तहानी व लहान मुले अशा वातावरणात राहतात जिथे त्यांना भाषेशी कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही, तेव्हा त्यांचा भाषा विकास हा गंभीरपणे प्रभावित होतो. ही शेती भरून काढता येत नाही, तर याला आपण विकासाचा संवेदनशील टप्पा म्हणतो, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, व्याकरण डॅश प्रकारे शिकवण्यात येते तर संदर्भ सरावासह. वर्गात तुम्हाला भाषा समृद्ध वातावरण तयार करायचे आहे, यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर अशी संधी दिली पाहिजे ज्यात भाषा दिसून येईल, पाहता येईल आणि त्याचा वापर करता येईल. द्वितीय भाषा शिकण्याच्या सिद्धांताच्या संदर्भात आत्मसात करणं, निरीक्षण करणं, आधान प्रभावी सिद्धांत, तर ही स्टीफन क्रिशन यांचा या ठिकाणी सिद्धांत आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा होता 126 क्रमांकाचा, पुढील पैकी कोणता घटक प्रतवारी क्रमवारी सिद्धांतात समाविष्ट आहे, तर प्रतवारी, ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट उत्तर पहा प्रतवारीमध्ये. नंतर प्रश्न पुढचा होता 127 क्रमांकाचा, तुमच्या असे लक्षात येते की तुमच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य भाषेच्या नमुन्यांच्या संपर्कात आणून त्यांना त्यांचं अनुकरण करण्यास, प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. असे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त असेल, तर ऑडिओ लिंग्वल मेथड, श्राव्य भाषिक पद्धती. मुलाने मातृभाषा शिकणे या कृतीला साधारणपणे असं म्हणलं तर भाषा आत्मसात करणं. एक सक्रिय स्वतः लगेच कळतं की बोलणाऱ्याला नेमकं काय सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा होता 130 क्रमांकाचा, वर्गात कविता शिकविताना शिक्षिका अगोदर कवितेचं वाचन करते, विद्यार्थ्यांना समूहात कार्य समाविष्ट करून घेते, एक गट कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहितो, एक गट कवितेतील मुख्य पत्राचं चित्र काढतो, एक गट कवितेचा सारांश लिहितो. तर याला आवड, विद्यार्थ्यांच्या आवड आणि त्यांच्या विविध विषमतांचं संगोपन करणं हे बोललं जाईल. त्यानंतर प्रश्न पुढचा होता 131 क्रमांकाचा, द्वितीय भाषा वर्ग म्हणजे साधारणपणे विविध भाषांचा संगम असतो. अशा वर्गात शिक्षिकेचे धोरण विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट पुरवण्याकडे लक्ष असावं, तर आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी एक मोकळं वातावरण आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. प्रश्न पुढचा होता, विद्यार्थ्यांनी काळाचे प्रकार, पदबंध, विशेषण अचूकपणे वापरावी यासाठी तुम्ही एक चाचणी मसूद तयार करता. तुम्ही केलेल्या चाचणीत तुमचं धोरण काय आहे ते एकात्म व्याकरण चाचणी म्हणायचं याला. नंतर प्रश्न पुढचा होता, मुलं लहान वयात भिंतीवर, जमिनीवर आणि वह्यामध्ये रेघोट्या मारतात, अशा शिकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर याचं उत्तर बघा उदयनमुख साक्षरता हे येईल, आणि म्हणजे खरडणे हे सुद्धा येऊ शकतं. म्हणजे याचं उत्तर परंतु जास्तीत जास्त करून ऑप्शन क्रमांक 3 हे जास्त करून येईल. कदाचित दोन्ही ऑप्शन इथं बरोबर दिले जाऊ शकतात. नंतर प्रश्न पुढचा होता, संभाषणात्मक भाषा शिक्षण कोणत्या घटकाच्या परस्पर लंबितावर अवलंबून असते, भाषा आणि संभाषण. पुढं तुमच्या वर्गातील मुलांच्या शिकण्या प्रक्रियेच्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत. कशाचा वापर करायचा, तर निरीक्षण तंत्राचा वापर करायचा. तर अशा प्रकारे पॅडागॉजीचे क्वेश्चन होते. त्यानंतर बघा उतारा आणि दोन्ही उतारे होते. याच्यामध्ये टीप कागद किंवा त्यासारखे काही पदार्थ पाणी शोषतात, म्हणजे काही पदार्थामध्ये पाणी गुरुत्वाकर्षण नियमात धाब्यावर बसून चक्क वरच्या दिशेने प्रवास करते. तर हा उतारा होता, आणि या उतारावरती प्रश्न सुद्धा सोपे विचारण्यात आलेले होते. तर बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, उतार्यात वर्णन केले समान तत्व कोणत्या परिस्थितीत साधर्म्य दाखवतो, तर ब्लॉटिंग पेपरवर पसरलेली शाई. पुढील पैकी विशेष नाम शोधा, तर यापैकी ग्लुकोज हे विशेष नाम येईल, बाकी वनस्पती, नलिका आणि काष्ट, तर हे विशेष नाम सामान्य नामामध्ये येईल. बरोबर का हे तुम्ही कमेंट करून सांगा की ग्लुकोज हे बरोबर आहे का विशेष नाम. नंतर बघा प्रश्न पुढचा आहे ग्लुकोजच्या रेणूमधील कोणता रासायनिक घटक पाण्याच्या रेणूंना आकर्षित करण्यास मदत करेल, तर हायड्रॉक्सिल. न सुटणारा कोड या आशयाचा कोणता शब्द उत्तरात आला, तर मेक. पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याला इतर पदार्थांचं आकर्षण असतं, तर आसंजन याचं करेक्ट उत्तर येईल. प्रश्न 141 होता, टीप कागद किंवा टिश्यू पेपरच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे त्यातून सहजपणे पाणी जाऊ शकते, तर काष्ठ तंतूंनी तयार केलेल्या केसासारख्या नलिका गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध टीप कागदात पाणी वरच्या दिशेने प्रवास का करते, तर सूक्ष्म नलिकांमधील आसंजन गुणधर्मामुळे. आणि वरच्या दिशेने काय आहे, तर हे क्रिया विशेषण येईल. वरच्या दिशेने काय आहे, तर हे क्रिया विशेषण येईल. बरोबर का. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता, सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाच्या आवाका इतका मोठा होता त्यांचे अस्तित्व जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी असे सर्वव्यापी.
तर हा उतारा होता आणि या उतारावरती पहा क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणून सूक्ष्मजीवांचे, तर म्हणूनच काय आहे तर हे अव्यय येईल. म्हणून काय आहे तर हे पहा अव्यय येईल. सूक्ष्मजीव सर्वव्यापी आहेत. या उक्तीतून लेखकाला काय सुचवायचं आहे तर सूक्ष्मजीव पृथ्वी आणि त्या पलीकडच्या सगळ्या वातावरणात उपस्थित आहेत. मानवाचा जन्म रोग प्रतिकार शक्ती सहज व्हायला असतो, त्याचं नूतनीकरण मात्र आवश्यक असतं. यातून काय सुचवायचं होतं, रोग प्रतिकार शक्ती कायम राखण्यासाठी योग्य वेळी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. संपूर्णपणे नष्ट होणे या आशयाचा कोणता शब्द उत्तरात आला तर पण नायनाट करणं येईल. ऑप्शन क्रमांक 1 नायनाट करणं. नंतर प्रश्न पुढचा, रोगास कारणीभूत जंतू नष्ट न करण्यास सल्ला देणार जिनेवा ठरावाचा अन्वयार्थ काय आहे तर रोग जंतूंना त्यांच्या हानिकारक परिणामांपलीकडे एक वैज्ञानिक मूल्य असतं. 1000 फूट उंचीवर तर हे गणनवाचक संख्या विशेषण येईल. ऑप्शन क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न होता की सुपरबग तयार होण्याबद्दलचा इशारा आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या कृतीविषयी आहे तर सूक्ष्मजीवांची अनियंत्रित हाताळणी किंवा संपादन. तर बघा अशा प्रकारे हे 121 ते 150 क्रमांकाचे प्रश्न होते. तर तुलनेने हे सोपे प्रश्न होते. तुमचा स्कोर या ठिकाणी सांगा. तसेच 150 पैकी तुमचा स्कोर बघा. सगळ्या विषयांच्या आन्सर की आपल्या चॅनलवरती अवेलेबल झालेल्या आहेत, तुम्ही त्या बघू शकता. किंवा जे प्रत्येक 7 तारखेची आणि 8 तारखेचे ज्या काही विषय आहेत त्यांचे आन्सर की मी वेगवेगळ्या टाकेल, प्लेलिस्ट वेगळ्या बनवेल, त्यानुसार तुम्ही तुमचे आन्सर की तपासा. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि टीईटीच्या तयारीसाठी लवकरच आपण रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच सुरू करतोय. तसेच तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स जॉईन करायचं, तुम्ही रेकॉर्डेड कोर्स जॉईन करू शकता. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ऍप्लिकेशन घ्या, साइन अप करा, तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तसेच लाईव्ह सुद्धा लवकरच सुरू होतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.